स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं व्याज कशा पद्धतीने काढू शकता। तर समजा आता व्याज काढण्याची सोपी पद्धत काय असणार आहे आपल्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरने। आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही आहे। जसे की एक 20,000 रुपये तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलात किंवा दिलात समजा, तर या ठिकाणी 20,000 टाकूया। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुणाकारामध्ये जेवढ्या रुपयाच्या, आता या ठिकाणी बँकेचं आणि किंवा इतर जे लोन असतील ते पर्सेंटेजमध्ये चालतात, परंतु आपल्या गावठी हिशोबानुसार 1 रुपये 2 रुपये 3 रुपये अशा पद्धतीने, जसे की आपण 2 रुपये पकडूया, या ठिकाणी 2 टाका आणि तसेच इंटू करा। आणखीन या ठिकाणी तुम्हाला किती महिन्यासाठी म्हणजे कालावधी काय, तर या ठिकाणी 12 महिने, तर या ठिकाणी तुम्हाला महिन्यामध्ये टाकायचं, जेवढे महिने यूज केलात ते महिने, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी डिवाइड करा 100ने, तर या ठिकाणी तुमचं 4,800 रुपये टोटल 20,000 रुपयाचा 2 रुपयाच्या व्याजाप्रमाणे 4,800 तुमचं व्याज राहील। त्यामध्ये ॲड करा 20,000 रुपये, म्हणजे हे 20,000 काय आहेत तर प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमचा, आणि हे 4,800 काय आहेत तर इंटरेस्ट आहे, जे की व्याज आहे। तर या ठिकाणी 24,800 रुपये हे तुमचं पूर्ण अमाऊंट राहील,